फ्रेंड्स, आत्ताच जस्ट मी दुकानात आलेलो आहे. तर आपली 3-4 दिवसाची जी ट्रिप होती ती कंप्लीट झालेली आहे. व्ह्यू शेटची एंट्री झालेली आहे. वेलकम व्ह्यू शेट. What's up, Nainish? वेलकम. Good morning. This is such a lovely day. I'm on my R15 and I have come to the greatest branch, the Indorkar branch, Indorkar Jewelers. Say hi to Nainish and uncle. Yeah. अरे गाडी बंद. नैनिश शेट, प्रसन्न शेट इंदोरकर आणि हे आमचे काका प्रसन्न शेट शरदराव इंदोरकर यांचं गोल्ड ज्वेलरी शॉप आहे. गणेशवाडी, नाशिक येथे. इट्स अ लवली शोरूम. स्वीट, सिम्पल, सोबर. AC पण आहे बाहेर. उन्हाळ्यामध्ये थंड. कस्टमर्स आय गिविंग काय खूप लांबून प्रवास करून आला. पत्रिकेत एक नाव राहिलं होतं, ते नाव ऍड करायला चाललोय. व्ह्यू शेट सकाळी R15 घेऊन गेले होते, ते परत आता रिटर्न घेऊन आले आणि मी त्यांना सराफ बाजारातल्या दुकानात आता सोडायला चाललो. इंदोरकर ज्वेलर्सची सराफ बाजारातली ब्रांच. येस, द सेकंड ब्रांच. चलो, आता आम्ही R15 वरतीच चाललेलो आहे. नैनिश शेट मला सोडतायत सराफ बाजारामध्ये आणि आता आता आपण चाललो आहे सराफ बाजारात. ही आमची कर्मभूमी आहे. आम्ही सगळे मोठे मोठे व्यवहार, छोटे छोटे भांडणं इथेच करतो. अरे कधी आम्हाला जर भेटायचं असेल तर सराफ बाजारात या. हे आता आपलं कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्स दाखवायचं आपल्याला. वाव, पगडी गणेश गणपती. ही पगड पण लेन होती. आता ही जी आहे सराफ बाजार लेन आहे. येस, इकडे आपले मित्र सिद्धू शेट. इकडे सिद्धू शेट बघूरकर. काय म्हणता भाऊ? ब्लॉग मध्ये दिसतात. दिसता रे. हाय हाय हाय. बघूरकर सराफ दिसतील. हे येऊ का भाई? अर्जंट आहे आम्हाला, पटकन चल रे. अरे व्यापारी येऊन थांबलेला आहे आणि त्याला अर्धा तास सांगतोय 5 मिनिटं झालं म्हणून. चला, बाय बाय गाईस. येस, आम्ही आता सिद्धू शेटला टप्पा दिलाय. हो दे ना रेकॉर्ड. इकडे सगळे आपले ओळखीचे लोक असे भेटत राहतात जागोजागी. हे आहे सुप्रसिद्ध टकले बंधू गिरीश शेट टकले. हे खूप नावाजलेले सराफ आहेत नाशिकमध्ये आणि हे आमच्या सराफ बाजारातलं सगळ्यात फेमस सोन्या मारुती मंदिर आहे. आता आपण आपल्या दुकानात चाललो आहे. आपल्या दुकानाच्या रस्त्याला तयार आहे भरत. पाहिलं ना, मी म्हणालो तुम्हाला बाजारात सगळे ओळखीचे भेटत राहतात. हा भरत होता माझा मित्र. आता आपण चाललो आहे शेटच्या R15 वर. आता हे आपण पोहोचत आहोत इंदोरकर ज्वेलर्स. इकडे की मी बसतो. सराफ बाजार. थँक्यू नैनिश. नैनिश शेट, आपल्या पार्किंगमध्ये जाऊ ना गाडी. इथे लाव ना आतमध्ये. भाऊ आपली पार्किंग आहे इथे, टाक आतमध्ये. असं कसं? महागडी गाडी. ही माझी स्वतःची पार्किंग आहे गाईस, माझ्या दुकानासमोरची. इकडे की आम्ही गाडी लावतो. गुरुजी, हे आमचे खूप प्रसिद्ध गुरुजी, प्रेमळ गुरुजी. हे माझं शॉप. एंट्री. आता नैनिश शेट आणि मी चाललेलो आहे काठियावाडला. के फॉर काठियावाड. आता आम्ही मेन रोड शाखेत जाणार आहोत, कारण आमच्या दिदीच्या लग्नासाठी आम्हाला काय घालायचं आहे अजून आमचे कपडे फिक्सच नाही आहेत. के फॉर काठियावाड. जाऊ नैनिश शेट खाली. पार्किंग. स्लाइडिंग इन टू हर DMs लाईक सू. बासरे बाबा, अंगावर टाकतो का लोकांच्या. व्ह्यूज दादाच्या खरेदीसाठी आम्ही आलेलो आहे. नैनिश शेटला पार्किंगला जागाच मिळत नव्हती. गेले 10 मिनिटं झाले. आत्ता फायनली गाडी जागा मिळाली, कारण काकांनी सांगितलं मोठी गाडी आहे इथे लावा, गाडी समोर लावा. चला चला. हॅलो. काला खट्टा ज्यूस, काला खट्टा सरबत आणि लिंबू सरबत. गाइस हम लोग अभी जा रहे हैं उधर, गाड़ी भगा रहे हैं.
मस्त. ही त्यांची सुंदर लिफ्ट. दुसरा सेकंड फ्लोअरला जायचं नाही निश्चित आपल्याला. वाव. लहान पोरगी. आता आम्ही परत निघालो आहे रिटर्न नाशिकला जायला, कारण की आम्हाला काहीच सामान मिळालं नाही तिकडे. इट्स अ शेम. यार सध्या मार्केटमध्ये चांगले कपडेच नाही. काय करावं मला कळत नाहीये. असं वाटतंय जुनेच कपडे घालून घ्यावे. नाही शेट फ्रस्ट्रेट झाले आणि शेट माझं भेटायला लागले. खूप वाईट वाटतंय. मन नाराज होऊन गेलं आमचं. सच अ हेटेड मॅन. शी फालतूगिरी. निसर्ग आणि R15. आता आम्ही परत दुकानात आलेलो आहे. आता सराफ बाजार ब्रांचमध्ये पिऊ जायला सोडलं आहे. मी चाललो आता पंचवटी ब्रांचवर. बाय.